बऱ्याच दिवसांनी आज मी तोडलीची भाजी बनवणार आहे. अगदी मस्त अशी चमचमीत डब्यालासुद्धा तुम्ही नेऊ शकतात. त्यासाठी लागणारं साहित्य मी समोर स्क्रीनवर दिलेलं आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. कुकरमध्ये मी 2 पळी तेल घेतलं आहे. त्यामध्ये फोडणीसाठी जिरे, मोहरी घेतलं आहे. आता आज ही तोडलीची भाजी मी कुकरला बनवते. अगदी 2 मिनटात तयार होते बघा. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे. आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात. त्याचबरोबर कांदा टोमॅटो छान मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर मंडळी, तोडली मी स्वच्छ धुवून छान अशी आडवी उभी चिरून घेतली आहे. कोवळी असेल तर जास्त तिला बारीक चिरू नका. छान मस्त कोवळी आहे त्याच्यामुळे मी याचे 2 ते 3 भाग करून घेतलेत. छान आता कांदा आणि टोमॅटो तेलात परतून झाला आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकून घेतली, तेही छान तेलामध्ये परतवून घ्यायची. तर अशा पद्धतीने सगळं साहित्य छान तेलामध्ये परतून झालं की यामध्ये आपल्याला सुके मसाले ॲड करायचे. त्यासाठी मी घेतले 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद, लाल मिरची पावडर घेतली. तिखट असेल कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकतात. 1 चमचा गोडा मसाला घेतला आहे. मसाला छान मस्त असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. अगदी कोवळी जर तोडली तुम्हाला मिळाली असेल तर मी ती नुसती खाल्ली तरी खूप छान लागते, कारण की त्यामुळे आपल्याला जिभेला वगैरे फोड आलेले असतात ते सुद्धा बरे होतात. तर अशा पद्धतीने बघा सगळे मसाले छान मस्त तेलात परतून झाले. आता बारीक चिरून घेतलेली तोडली यामध्ये टाकायची. तोडली मस्त 1 ते 2 मिनिट मसाल्यामध्ये अशीच आपल्याला परतवून घ्यायची. यामध्ये अजिबात जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. अगदी केला तर अर्धी वाटी पाणी टाकायचं, कारण की जास्त पातळ देखील ही भाजी बरोबर लागत नाही. त्यामुळे थोडीशी सुकी असली ना तर खाण्यासही खूप छान लागते. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं. आवडीप्रमाणे किसलेलं ओलं खोबरं घेतले, तुम्ही सुकं घेतलं तरी चालेल. तसेच त्याबरोबर मी 2 चमचे जाडा भडा दाण्याचा कूट घेतला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आजची आपली फक्त 5 मिनटामध्ये तोडलीची भाजी तयार होणार आहे. तर मंडळी, छान मी सगळी भाजी अशी मिक्स करून घेतली. छान मिक्स झालं का यामध्ये फक्त अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही अजिबात, कारण की कोवळी असेल तर तोडली पटकन शिजते. जर थोडीशी मोठी असेल, बी जाड असेल तर त्याला थोडं पाणी जास्त लागू शकतं. तर अशा पद्धतीने छान मिक्स करून झालं आहे. तर याला आता झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं, आणि मस्त फक्त मोजून 2 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहे. तर मंडळी, आता मी 2 शिट्ट्या काढून घेते. त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने बघा आपली तोडलीची एक 5 मिनटामध्ये भाजी एकदम लुसलुशीत आणि मस्त छान असे मसालेदार तयार झाली. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.